माझं नाव रोहित रमेश काळे. माझं वय वर्ष 30 आणि मी फ्रॉम नाशिकचा. माझा BS एंटरप्राइजेस म्हणून बिझनेस आहे, जो की फायनान्शियल सर्व्हिसमध्ये येतो. आणि मला इथे आल्यानंतर मला कळालं, की माझे असेट्स किती आहे, माझं नेटवर्थ काय आहे, माझ्याकडे किती पैसे आहेत, किती असायला पाहिजे आणि माझ्या स्वप्नांनुसार मी किती प्रयत्न केले पाहिजे आणि कशी मॅनेजमेंट केली पाहिजे. इथं मला तुमच्याकडून कळतंय आणि अजूनही पुढं कनेक्ट झालो, तर मला तरी वाटतं, की लवकरात लवकर ह्या गोष्टी कव्हर होतील. आणि त्या झाल्यानंतर मला 100% असं वाटतं, की मी फायनान्शियल फ्रीडम होईल. थँक्यू. तुम्ही आता ऍक्च्युली फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये असं काय मग ह्या माझ्या वन टू वन मध्ये जे तुम्ही फायनान्शियल मध्ये असून सुद्धा तुम्हाला ते क्लिअरिटी नव्हती? तेच जे की माझं प्रॉपर बिझनेस बद्दल किती फंड ठेवला पाहिजे, किती फंड नसायला पाहिजे ह्या गोष्टी, आणि माझ्याकडे किती कसा फंड आहे आणि तो कसा अवेलेबल होईल या गोष्टीत, आणि कुठे खर्च केला पाहिजे, कुठे नाही केला पाहिजे, या गोष्टी मला तिथे कळतात, ज्या की माझ्याकडे नव्हत्या. ग्रेट ग्रेट ग्रेट. थँक्यू थँक्यू रोहित काळे. ऍक्च्युली म्हणजे सर, मी पहिलं पर्सन बघितलंय तुमच्या टीम बद्दल सांगतो, की खूप म्हणजे खूप चांगली टीम आहे तुमची. की मला इतके वेळा अपडेट घेतले मॅडमांनी. मॅडम कोणते होते म्हणजे मला नावही लक्षात नाही, मनीषा आय थिंक असं काहीतरी. विधी विधी. पण त्या, हा येस, त्या मॅडम इतक्या ग्रेट आहेत, की त्यांनी सर माझ्याकडून फील करून घेतलं, माझ्याकडून वेळ काढून, सर एक 15 मिनिटं द्या, क्लिक करून घ्या, फील करून घ्या तेवढा फॉर्म. मी पहिल्या वेळेस फील नाही केला, दुसऱ्या वेळेसही नाही केला. त्यांनी नेक्स्ट वीक मध्ये मला कॉल केला, सर प्लीज ते फील करून घ्या, तुमची डेट टू डेट हे होईल, म्हणजे सरांसोबत मीटिंग होईल. म्हटलं ठीक आहे मॅडम, मी फील करतो. मी टाइम काढला, 1 तासात ते तेवढं सगळं फील केलं. फील केल्यानंतर नंतर आपली मीटिंग सेट झाली. नंतर मी ती मीटिंगही अटेंड नाही केली. परत मॅडमांनी मला कॉल केला, सर ते प्लीज करा, सरांसोबत तुमची मीटिंग होती, तुम्ही परत हे नाही केलं. आता मग नेक्स्ट तुम्हाला कॅलेंडर देते, त्यात तुम्ही सेट करा. मी परत सेट केलं. मी मुद्दाम 15 दिवस एक्स्ट्रा सेट केले, जे की मॅडम मला बोलले होते, सर तुम्ही 2-3 दिवसात केलं तर अतिउत्तम. त्यांनी काही स्पेसिफिक तारीख सांगितलं, त्या तारखांना नाही सांगितलं. तर मी त्यात मुद्दाम 15 दिवस म्हणजे आजची तारीख टाकली. आजची तारीख टाकल्यानंतर मॅडमांनी परत मला काल कॉल केला, रिमाइंडर दिलं, की सर तुमचं उद्या असं असं आहे. म्हटलं ठीक आहे मॅडम, बरं झालं तुम्ही सांगितलं, आज माझ्या लक्षात आलं. आजही मी सहज, आत्ताही मला माझ्या मते मॅडमांनी कॉल केलेला आहे, की सर तुम्ही मीटिंगला, आणि मी मेसेज पण बघितला आणि मी कनेक्ट झालोय. म्हणजे ते मॅडम, खरंच तुमची टीम इतकी ग्रेट आहे ना, की तुम्ही सोडलं नाही. एखादा असता, चला जाऊ द्या, आपला थोडी फायदा आहे, होतंय त्याने ते वेळ दिला तर आपल्याकडे वेळ आहे. समोरच्याचा फायदा म्हणजे तुम्ही एक समोरच्याचा फायदा न बघता स्वतःचा फायदा आहे, या हिशोबाने तुम्ही ते माझं केलं आणि आज मी तुमच्याशी कनेक्ट झालो.